नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दोन घोट दारूचे पोटात गेले की माणूस काहीही बरळतो आणि कधी कधी अशा बरळल्याने त्याच्या जीवावर बेततं। अशी धक्कादायक खुनाची घटना ठाण्यामध्ये घडली आहे। चौघा मित्रांनी काल रात्री पार्टी केली आणि या पार्टीच्या दशेत एकाने तिघांना शिवीगाळ केली। याच रागातून या तिघांनी मिळून त्याचा लाकडाच्या दांडक्याने डोक्याच्या चिंधड्या केल्या आणि त्यातच त्याचा मृतदेह बाहेर पटांगणात टाकून दिला। ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून तानाजी विठ्ठल शिंदे वय 28 राहणार जिजामाता नगर वागळे इस्टेट ठाणे या मित्राचा खून करणाऱ्या त्रिकुटापैकी एक 16 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली आहे। यातील अन्य 2 हल्लेखोर सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले। तानाजी हा वागळे इस्टेट रोड क्रमांक 23 परिसरात राहत आहे। 28 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 5 पाखाडी येथे जाऊन येतो असे घरी सांगून तो घराबाहेर पडला। त्यानंतर 29 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट रामचंद्रनगर प्रतीक सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावर डोक्याला मारहाणीच्या खुणा आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला। त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं। या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकाने खबऱ्याच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरापैकी एक 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं। तेव्हा तानाजी यांनी दारूच्या नशेतच शिवीगाळ केल्याने वचपा काढण्यासाठी त्याच्या डोक्यावर 29 जानेवारी पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडक्याने अन्य 2 साथीदाराच्या मदतीने प्रहार केल्याची कबुली या मुलाने दिली आहे। यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे। हल्ला करणारे अन्य 2 फरार साथीदारांचाही शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे।